कोकणात ताज्या फडफडीत माशांचे दर सध्या वधारलेले आहेत। तसं म्हटलं तर वातावरणात झालेला बदल आपल्याला कोकणात दिसून येतो। याचं कारण म्हणजे सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोकणात मागच्या 4 ते 8 दिवसांपासून बरसत आहेत आणि आत्ताच्या घडीला याचा परिणाम जो आहे तो थेट मासेमारीवर देखील होत असल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे। त्यामुळं ज्या बोटी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जातात त्या सध्या जाताना दिसून येत आहेत आणि गेल्याच तर त्यांचं प्रमाण अगदी कमी किंवा नगण्य आहे आणि परिणामी माशांचे दर सध्या वधारलेले आहेत। आत्ता मी कोकणातल्या या एका बंदरावरती उभा आहे, मिरकरवाडा बंदरावरती। इथे अगदी सध्याच्या घडीला जर बघितलं तर नांगरून ठेवलेल्या बोटींची संख्या ही लक्षणीय आहे। तुलनेनं काही प्रमाणातच बोटी या सध्या खोल समुद्रामध्ये गेलेल्या आहेत। मागच्या 2 ते 3 दिवसांपासून इथं उभ्या असणाऱ्या बोटींची संख्या ही जास्त होती, पण आज मात्र त्यामध्ये काही प्रमाणात किंवा ही संख्या जी आहे ती कमी झालेली दिसून येते आणि परिणामी मासे मिळत नाहीयेत आणि त्याचा परिणाम सध्या मासेमारीवरती झालेला आहे आणि माशांचे दर सध्या चांगले वधारलेले आहेत। तसं म्हटलं तर हा माशांचा शेवटचा हंगाम आहे ताजे मासे मिळण्याचा, कारण की 1 जून नंतर अगदी नारळी पौर्णिमेपर्यंत ही मासेमारी पूर्णतः बंद असते। समुद्राला उधाण असतं, शिवाय माशांच्या प्रजननाचा काळ हा देखील असतो आणि परिणामी या मासेमारीवरती सध्या काही रेस्ट्रिक्शन्स असतात, बंधनं असतात किंवा ही मासेमारी पूर्णतः बंद ठेवलेली असते। पण असं असलं तरी या शेवटच्या हंगामामध्ये एकंदरीत पर्यटक असतील किंवा इथले अगदी खवय्ये आहेत ते मोठ्या प्रमाणावरती ताज्या माशांवरती ताव मारत असतात। पण सध्या जर बघितलं तर वधारलेले माशांचे दर हे सर्वसामान्यांच्या खिशाला एका अर्थाने परवडणारे नाही आहेत आणि एकंदरीत जसा हापूस आंबा किंवा कोकणातला काजू आंबा या पिकांवरती एकंदरीत वातावरण बदलाचा परिणाम होतोय, तसाच काहीचा परिणाम सध्या मासेमारीवरती झालेला आहे आणि परिणामी दर चांगलेच वाढलेले आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।